किडनॅप वगैरे केलं तर ओसीडी हा म्हणजे ओसीडी आणि सीसीडी दोन्ही होतं. हो आय नो करेक्ट. पाहूया आज आपल्या सर्वांचा मितवा असणाऱ्या स्वप्नील जोशीची प्यारवाली लव्ह स्टोरी. somebody जिसके घर वाले स्केप्टिकल थे कि एक्टर से शादी कैसे करने का. हा मग कसं हाऊ डिड यू कन्व्हिन्स देम, काय केलंस तू? अरे स्केप्टिकल म्हणजे तू एंगेजमेंटला पोहोचलास नव्हता, तुला आठवत आहे ना? आणि पाहण्याचा प्रोग्राम रात्री 11 वाजता CCD मध्ये केला होता. पाहायचा हा पाहायचा प्रोग्राम, मुली पाहायचा प्रोग्राम जो असतो तो. आणि मुलगी एवढं पहिला सगळं मी झाल्यावर शॉर्ट्स आणि शर्ट घालून आलो. हा शॉर्ट्स आणि शर्ट मध्ये आला होता. आणि 9 वाजता भेटणार होतो आणि 11:30 11 ला वाजता, आलो. 11:15 11:30 होतो. रात्री 11 ते 1:30 वगैरे आमचा मुलगी पाहायचा प्रोग्राम चालू होता. आणि माझे आई वडील तिथे असे हायपर होते की अरे काय ही कुठली पद्धत आहे? हो म्हणजे फिल्म स्टार आहे म्हणून काय झालं, आणि त्याच्यानंतर एंगेजमेंटला पोहोचलो पोहोचलंच नव्हतंच. नाही पोहोचला होता म्हणजे पण वे 5 ते 4 तास वगैरे लेट मुहूर्ताच्या पेक्षा 2-3 तास काहीतरी लेट. पण दॅट इज बिकॉज गाडी खराब झाली होती आमची हो, ते आणि ठीक आहे, 40 लोक होतो आम्ही. असं नाही की मी एकटा लेट पोहोचलोय. बरोबर. कोणामध्येच भांडण होत नाही, प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडण होतात. पण आम्ही असं एक अनसेड रूल केलाय की जर आपण भांडलो तर आमच्यापैकी कोणतरी एक जण नकळत घड्याळ बघतो आणि देन वी काइंड ऑफ फिगर आउट की किती वेळ भांडण चाललं होतं. आणि सपोज जर असं झालं की 4 तास भांडण चाललं तर रूल इज की त्याच्या दुप्पट वेळ एकमेकांना पॅम्पर करायचा. सो वॉट एव्हर दॅट फाईट टाइम इज त्याच्या डबल टाइम एकमेकांना पॅम्पर करायचा. आय थिंक आम्ही रिलिजियसली ते पाळतो. त्याच्यात दोन्ही होतं, नंतर पॅम्परिंग होईल म्हणून भांडतो पण जास्त. सो इट्स अ विन विन. डेफिनेटली. पण आय थिंक दॅट रूल रिअली हॅज, आय थिंक त्यांनी खूप आपल्याला मदत केली. त्याच्यामुळे भांडण पण खूप. आणि आय वॉन्ट टू थँक यू ऑन कॅमेरा अँड आय वॉन्ट टू टेल यू दॅट थँक यू फॉर गिव्हिंग मी काय म्हणूया एक हक्काचं माणूस टू वाईन, टू इरिटेट, टू पंचिंग बॅग किंवा टू टेक फॉर ग्रांटेड कम्प्लिटली. म्हणजे आय थिंक बट दॅट्स ओके. दॅट्स व्हॉट. हा म्हणजे आय थिंक मतलब मी रुथलेसली ग्रांटेड धरतो लिनाला. रुथलेसली म्हणजे आय कॅन टेक हर फॉर ग्रांटेड फॉर लाईफ म्हणजे. आणि समटाइम्स मी अति करतो त्याचा अँड आय नो दॅट. पण दॅट्स ओके. जसं मी म्हटलं की वी आर फ्रेंड्स फर्स्ट. आय थिंक 2 लोक जेव्हा लग्न करतात तेव्हा लोकांना ते 2 लोकांचं लग्न नसतं. येस. पण ऍक्च्युली यू आर मॅरिंग अन एंटायर फॅमिली, मोर सो फॉर द गर्ल. कारण मी तुला म्हटलंच होतं ना की आय ऑलवेज वॉन्टेड अ जॉईंट फॅमिली, जिथे माझे सासू सासरे सगळेजण बरोबर पाहिजे. दॅट वॉज माय फर्स्ट क्रायटेरिया जेव्हा मी तुला भेटलं होतं की मला जॉईंट फॅमिली पाहिजे. सो दॅट इज ऍक्च्युली दॅट इज द रिझन वाय आय सेड येस टू यू. म्हणजे इन्स्टिंक्टिव्हली. म्हणजे तू मुलगी चांगली आणि वगैरे ते सगळं होतच. पण इन्स्टिंक्टिव्हली आय सेड येस टू यू बिकॉज तू म्हणलीस की मला आई बाबांबरोबर राहायचं. येस. आणि मला असं वाटलं की अरे दॅट इज वर्क ग्रेट फॉर अस. दॅट वर्क ग्रेट. आणि आता मला मायरा आहे माझ्याबरोबर. सो मायरा आणि आम्ही स्नगल करतो आणि आम्ही झोपतो. काय सकाळ नाही रात्र नाही, आम्ही जे स्नगल करून झोपतो आणि एका पांघरुणात झोपतो दोघे. आणि असे ती कडल करून छान मिठी मारून झोपते मला. तर अशी झोप लागते की काही विचारू नका. म्हणजे इट इज लाईक इट्स अ डिफरंट फिलिंग. तुमची मुलगी तुम्हाला कडल करून झोपते आणि म्हणजे यू फॉरगेट द वर्ल्ड. असं 24 तास पण झोपू शकेन मी. असं इतकं शांत झोप लागते मला. एनिवेज मला खायची आवड तर आहेच. जेव्हा मी पहिल्यांदा मायराला पाहिलं होतं, म्हणजे पहिलं मूल, आणि वी डेस्परेटली वॉन्टेड अ डॉटर. आम्ही रोज प्रे करायचो देवाला दोघे रोज की मुलगी होऊ दे, मुलगी होऊ दे, मुलगी होऊ दे. आणि म्हणजे मुलगा झाला असता तर आनंदच होता, दुसरा मुलगा झालाच, पण पहिली मुलगी पाहिजे होती. डेस्परेटली वॉन्टिंग अ डॉटर. आणि मला अजूनही आठवत आहे, आय थिंक स्वप्नाताई आणि स्वप्ना आणि समिधा दोघी होते. आणि मला आतमध्ये अलाऊ केलं होतं. आणि आमच्या नीताताई आहेत, नीता वरटी, म्हणजे वन ऑफ द फायनेस्ट गायनॅक्स आय नो. मला काही कळत नव्हतं काय चाललंय. आणि नीताताईंनी 1 सेकंद मला सांगितलं की झालं रे, कोण पाहिजे, मुलगा का मुलगी? तर मी म्हटलं की मुलगी. त्या म्हटलं बघ मग ऐकलं देवानी, झाले की मुलगी झाली. आणि त्याच्यानंतर आय डोंट नो, त्याच्यानंतरची 2 मिनटं मला आठवत नाहीत. कारण मी हसत होतो, मी रडत होतो. आणि मायराला उचलली, तिला क्लीन केली, माझ्या हातात दिली. कारण ती लगेच घेऊन टाकते, ते असं हातात देत नाही. ते अगदी 5 सेकंदासाठी माझ्या हातात दिली होती.
पण आय थिंक आणि या सगळ्याच्यात तू मला सांगायचंच विसरला होता. हो, आणि मी इतकं मी येतो विचारते की काय काय आणि काय लीना हे, हा? अर्धवट त्या अॅनेस्थेशिया आणि सगळ्यात होतं. लीना म्हणत होती मला सांगा मला सांगा आणि डॉक्टर सांगत होते की तुला मुलगी झाली, पण शी वॉन्टेड टू हिअर फ्रॉम मी की स्वप्नील मला सांग. आणि मला ॲक्च्युली ऐकू येत नव्हतं. माझ्यासाठी एव्हरीथिंग हॅड शट डाऊन. मग ते रोमॅन्टिक सीनमध्ये होतं ना पिक्चरमध्ये, असं सब रुक जात आहे आणि फक्त एकच माणूस हलत असतो, बाकी सगळं स्टँड स्टिल होतं. तर माझ्यासाठी असं दुनिया रुक गई थी. मला खरंच ऐकू येत नव्हतं लीना काय बोलते किंवा कोणीही काय बोलतंय, बिकॉज आय जस्ट होल्डिंग दॅट लिटल गर्ल इन माय हँड. आणि मला असं वाटलं होतं की माझी मुलगी आहे, ही आमची मुलगी आहे, आम्हाला मुलगी झाली. आय थिंक दॅट विल बाय फार बी द सिंगल मोस्ट charismatic moment of my life. कशी वाटली यांची आशिकीची कहाणी कळवा आम्हाला कमेंट्स थ्रू. आणि अजून अशा अनोख्या हा स्टोरी घेऊन येतो लवकरच. सो स्टे ट्यून्ड.